आज मी आपल्यासोबत शेअर करतोय इयत्ता 12वी बदललेला सिलेबसमधला लेसन. आय गेस हा लेसन नंबर आहे 5. हो, नंबर 5, 1.5 लेसन आहे द न्यू ड्रेस. टायटल आहे द न्यू ड्रेस. टायटल जेवढं सिम्पल आहे तेवढं जास्त कॉम्प्लिकेटेड हा लेसन आहे. त्याचं एक कारण हे आहे, हा लेसन तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण मला वाटतं की इयत्ता 12वीमधला हा सगळ्यात कॉम्प्लिकेटेड लेसन आहे. चला तर सुरुवात करूया. पण मी जसं म्हणालो, दिस इज वन ऑफ द मोस्ट कॉम्प्लिकेटेड लेसन इन आर सिलेबस, सो यू हॅव टू वॉच इट टिल द एंड. लेसन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला व्हर्जिनिया वुल्फ या लेखिकेबद्दल थोडक्यात माहिती देतो. आपण पेज नंबर 44वर आहोत. कार्यकाळ आहे टोटल लाईफस्पॅन आहे 1882 to 1941. लंडन. Was an English novelist and essayist. She is considered as a modernist writer of the 20th century and pioneer of stream of consciousness. हा, तर आता मी तुम्हाला सांगतो की हा लेसन सगळ्यात कॉम्प्लिकेटेड का आहे, कारण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा टेक्निक इथं वापरलेला आहे. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस याचा थोडक्यात तुम्हाला मी अर्थ सांगतो. याचा अर्थ हा आहे की एखाद्या व्यक्तिरेखेच्या मनामध्ये जे काही विचार असतात ते जसेचे तसे कॉपी पेस्ट करून लिहिणे, ही एक पद्धत आहे. याची एक एकदम स्टँडर्ड डेफिनेशन आहे. कदाचित मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये देईन की काय असतं नेमकं स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक. असं म्हणतात की माणसाच्या मनात एका मिनिटात 60,000 विचार येऊन जातात. आणि तुम्हाला सांगू, जर खरेच एवढे विचार आपण लिहिले तर ते किती कॉम्प्लिकेटेड होईल. तसंच काहीतरी आहे हे लेसन. आणि म्हणून ह्या मॉडर्न लेखिका आहेत, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसच्या जनक आहेत वगैरे वगैरे, हे यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. आता त्यांची लिहिलेली काही गाजलेली पुस्तकं आपण पाहूया. द वोयेज आउट, द लाईट हाऊस, ऑरलँडो, मिसेस डॉल्वे and her remarkable novel A Haunted House. It is a collection of short stories. आणि द न्यू ड्रेस हा त्यातूनच घेतलेला आहे. हॉन्टेड हाऊस म्हणजे काय, झपाटलेलं घर, आणि त्यातूनच ही घेतलेली स्टोरी आहे. टायटल आहे द न्यू ड्रेस, नवीन ड्रेस. असं खूप सारे कॅरेक्टर्स, खूप सारे विचार, बऱ्याच ठिकाणी अस्पष्टता, त्यामुळं हा लेसन थोडासा डिफिकल्ट बनतो. यू बिलीव्ह मी, आय हॅव रीड इट 10 times. तब्बल 10 वेळा वाचला आहे, तेव्हा मला कुठेतरी मी याची लिंक भेटते. आणि तुम्हाला सांगू, मराठीत तरी आपल्या चॅनल महाराष्ट्रात हे पहिल्यांदा बनवत आहे. चला, किती कॅरेक्टर आहेत ह्याच्यात. मॅबल वेअरिंग ही मूळ कॅरेक्टर, सेंट्रल कॅरेक्टर आहे. आणि रोज शॉ, मिस मिलान, रॉबर्ट हॅडन, चार्ल्स बर्ट, मिसेस पॅनेट, मिसेस हॉलमन आणि मिसेस डॉल्वे, एवढे सगळे कॅरेक्टर्स याच्यामध्ये आहेत. आणखी पुढं काही आहेत, काही मायनर आहेत, काही मेजर आहेत. आता तुम्हाला जर ही स्टोरी खऱ्या अर्थाने समजायची असेल तर पेज नंबर 44वरून न वाचता पेज नंबर 45वर सेकंड पॅसेज आहे बघा. तो का आहे पहा. What she had thought that evening when sitting over the teacups, Mrs. Dolby's invitation came, was that, of course, she could not be fashionable. It was absurd to pretend it even. Fashion meant cut, meant style, meant 30 guineas at least. But why not be original? Why not be herself? Anyhow, and getting up, she had taken that old-fashioned book of her mother's, a Paris fashion book of the time of the empire, and had thought how much prettier, more dignified, and more womanly they were then, and so said herself, oh, it was foolish, trying to be like them, pluming herself in fact. आता हे मी सुरुवातीला हा पॅसेज काय घेतला तुम्हाला सांगतो, कारण ही जी मॅबल आहे ती एके दिवशी सायंकाळी निवांत चहाचा कप रिचवत बसले.
तिच्याकडे डाल्वी या तिच्या मैत्रिणीचं एक इन्व्हिटेशन आलं आहे, एक पार्टी अटेंड करायची आहे आणि तिच्या मनात येतं की आपल्याला पार्टीला तर जावं लागेल. तसं तिच्या डोक्यात विचार येतो की पार्टीला मी काय घालणार. आता मॅबेल ही तथाकथित ओल्ड फॅशन्ड वुमन आहे आणि हिच्या अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत, ते तुम्हाला पुढे कळतील. ती असा विचार करते की फॅशनेबल राहणं तरी माझ्या हातची गोष्ट नाही. माझा आणि फॅशनचा दूरपर्यंतचा संबंध नाही. फॅशन ते ट्राय करणंसुद्धा माझ्यासाठी फार डिफिकल्ट आहे, त्याचा विचार करणंसुद्धा माझ्यासाठी डिफिकल्ट आहे. पण तरीही तिला काहीतरी पार्टीला घालावं लागणार आहे, म्हणून ती तिच्या आईच्या काळातील एक फॅशन वीकचं एक पुस्तक घेते, एक मॅगझिन घेते आणि त्यातले वेगवेगळे ड्रेसेस ट्राय करते, जे मॅगझिन्समध्ये जे पिक्चर्स आहेत ते. आणि ती परत तिचे विचार आणखी व्यक्त करते की किती लोक मूर्ख असतात ना, जसं आहे तसं राहायला काय हरकत आहे, का एवढं शो ऑफ करायचं, का दिखावा करायचा, का मोठेपणा गाजवायचा, असं तिला वाटतं. आता तुम्हाला सुद्धा असं वाटेल की ही राईट ट्रॅकवर आहे, योग्य बोलते. आणि मी सुद्धा म्हणेन की हो, ती बरोबर बोलते, ती योग्य बोलते. ती एक त्या मॅगझिनमधला तरीसुद्धा एक छान वाटणारा, फॅशनेबल वाटणारा एक ड्रेस जो येलो कलरचा आहे, टॉपपासून बॉटमपर्यंत लॉंग स्कर्ट आहे, लॉंग स्लीव्ज आहेत, एक क्लासिक डिझाईन आहे बॉटमला, अशा पद्धतीचा येलो ड्रेस ती चूज करते. तिला तर मॅगझिनमध्ये तर खूप छान वाटला, पण एक्झॅक्टली पार्टीला गेल्यावर तो कसा वाटला याची सुरुवात आपल्याला लेसनच्या सुरुवातीपासून दिले. परत या पेज नंबर 44वर पहिले ओळ काय म्हणते बघा. मॅबेल हॅड हर फर्स्ट सिरियस suspicion that something was wrong as she took her cloak off and Mrs. Bennet, while hanging her the mirror and touching the brushes and thus drawing her attention, perhaps rather markedly, to all the appliances of tidying and improving hair, complexion, clothes which existed on the dressing table, confirmed the suspicion that it was not right, not quite right, which growing stronger as she went upstairs and springing at her with conviction as she greeted Clarissa Dolby. ही पार्टीची होस्ट आहे बरं का. शी वेंट स्ट्रेट टू द फार एंड ऑफ द रूम टू अ शेडेड कॉर्नर वेअर लुकिंग ग्लास हंग अँड लक्ड. आता इथं खरी गंमत होते. ती पार्टीच्या जाते तेव्हा तिचा पहिला सामना होतो मिसेस बॅनेटचा. ती आणखी मेकअप पुट ऑन करते, आणखी तयार होते आणि तिचं तयार होणं पाहून, तिचा ॲपिरियन्स पाहून मिसेस मॅबेल जे आहे तिच्या मनामध्ये इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स क्रिएट होतो. हा पहिला थॉट आहे जो तिला ह्या बानेटकडे पाहिल्यानंतर तिच्या मनात येतो. काय की काहीतरी चुकलं आहे आज माझं, नाही खरंच काहीतरी चुकलं आहे आज माझं, असं तिला वाटतं जेव्हा ती मिसेस बानेटला पाहते. तुम्ही कधी अनुभवला असाल किंवा नाही, आय डोंट नो, पण तुम्हाला सांगू मित्रांनो, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीचा स्टेटस जर आपण ॲक्सेप्ट केला तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मी जर समजा एखाद्या पार्टीमध्ये स्प्लेंडर गाडीवर गेलो आणि तिथं मला काही मर्सिडीज, फॉर्च्युनर, इनोवा अशा कारने आलेली माणसं दिसली आणि माझी बाईक त्या सगळ्या कार्सच्या साईडला पार्क करायची आहे, तेव्हा माझ्या मनाला फील होतं की अरे यार, मी भाड्याने का होईना थोडी चांगली कार आणायला पाहिजे होती. इथं थोडंसं मला कमी असल्याची भावना निर्माण होते. याला आपण मराठीमध्ये न्यूनगंड म्हणतो, तर इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड. तर असा न्यूनगंड निर्माण होतो या मॅबेलच्या मनात आणि त्याला कारण बनते बानेट. पण बानेट हे एक कारण नाही आहे. त्या पार्टीत आलेले सगळीच लोक अशी अप टू डेट आहासे वाहतक टकाटक आलेत की या मॅबेलला असं वाटतं की मी तो जो ड्रेस त्या मॅगझिनमधून मी चूज केला होता तेव्हा तर त्या मॉडेलच्या अंगावर हा ड्रेस एवढा छान वाटत होता, पण आता मात्र मला त्या ड्रेस मेकरचा डमी असल्यासारखं वाटतंय आणि एखाद्या
पुतळ्याला घालावा तसा ड्रेस बोरिंग दिसतोय माझा, असं तिला वाटतं. याचा प्रचंड तिच्या मानसिकतेवर परिणाम होतो. ती नकारात्मक बनते, तिच्या मनावर दडपण वाढतं, न्यूनगंड वाढतो आणि ती पार्टीमध्ये डॉल्वेला फक्त नोटीस करून देते की आय हॅव रिस्पेक्टेड युअर इन्व्हिटेशन अँड आय हॅव अराइव्ड, एवढं दाखवते. आणि ती सरळ त्या पार्टीतल्या त्या ड्रॉइंग रूममध्ये दूरवर थोडंसं जिथं कॉर्नर आहे, जिथं कमी उजेड आहे, जिथं फोकस कमी आहे, स्पॉटलाईट नाही, अशा ठिकाणी जाऊन उभारते. तर तिच्यासमोर असतो आरसा. त्या आरशात ती परत स्वतःला पाहते आणि परत परत तिच्या मनात वेगवेगळे विचार येतात. आणि हे सगळे विचार ॲज इट इज आपल्या पुस्तकामध्ये काय केलेले आहेत, पुटअप केलेले आहेत. काय विचार येतात त्याच्या? नो, it was not right, and once the misery which she always tried to hide, the profound dissatisfaction, the sense she had had ever since she was a child of being inferior to other people, set upon her relentlessly, remorselessly, with an intensity which she could not beat up, as she would when she woke at night at home by reading Barrow or Scott. For these men, these women, all were thinking, what's Mabel wearing? What's a fright she looks? What a hideous new dress! Their eyelids flickering as they came up, and then their lids shut rather tight. आणि लेखिका आपल्याला मॅबेलच्या काही खोडी सांगते, काही तिचं स्वभाव वैशिष्ट्य सांगते. तीही की मॅबेल सुरुवातीला स्वतःचा जो विचार करते काय की लोकांना काय मनावर घ्यायचं आहे, का ओरिजिनल नाही राहायचं, का नॅचरल नाही राहायचं, का शो अप करायचा, असं म्हणून ती तिच्या मनाला तयार करत असते. कारण तिचा हा प्रॉब्लेम असतो की इतर लोक पाहिल्यावर आणि खास करून तिच्यापेक्षा थोडे हाय प्रोफाईल, हाय सोसायटीतले, हाय स्टँडर्ड असलेले लोक तिच्या अवतीभोवती आल्यावर तिला मनानंच कमीपणा वाटतो. नॅचरली हा सगळ्यालाच वाटतो, पण काही लोकांना अति वाटतो, खूपच अगदी पळून जावं तिथून, नको नकोस वाटतं. तर अशा प्रकारची भावना ह्या मॅबेलच्या मनात लहानपणापासून निर्माण होत असते. ही काही पहिली गोष्ट नाही, असं सुद्धा लेखिका आपल्याला काय करते, सांगते. आणि लेखिका असं सुद्धा म्हणते की मॅबेल मगांपासून हेच ट्राय करत होते की ही भावना, हे डिससॅटिस्फॅक्शन, हा प्रोफाऊंड इफेक्ट तिच्या मनावर येऊ नये, पण तो आलाच आणि ती नकारात्मक सुद्धा बनली. आता परत या पेज नंबर 45 वर काय होतं बघा, पहिला पॅसेज. For ever so many hours she had planned with a little dressmaker how it was to seemed sordid, repulsive, and her own drawing room so shabby, and herself going out puffed up with vanity as she touched the letters on the hall table and said, how dull to show up. All this now seemed unutterably silly, paltry, and professional. आणि ती जसं स्वतःला तयार केलेलं असतं की शो ऑफ का करायचं, का नाही, ह्या सगळ्या गोष्टी, पण त्या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात जेव्हा ती इथं ह्या बानेटला पाहते, किंवा जे मिस मिलान आहे, रॉबर्ट हेडेन आहे, चार्ल्स आहे वगैरे, हे जे मिसेस होलमन आहे, मिसेस डॉल्बी आहे, ह्या सगळ्यांकडे पाहून तिचे विचार काय होतात, व्हॅनिश होतात. आणि पुढं काय होतं बघा, पेज नंबर 45 वर आहे. मी वरून 1, 2, तिसरा पॅसेज रीड करतोय तुमच्यासाठी. मुद्दामून मी स्टोरी स्ट्रेट करून तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय. पुस्तकामध्ये म्हणण्यापेक्षा लेखिकेने लिहिताना फ्लॅशबॅक, फ्लॅश फॉरवर्ड हे टेक्निक वापरलेले आहेत. जसं एखाद्या चित्रपटात सुरुवातीला विलनचा खून होतो आणि तो हिरो जेलमध्ये जातो आणि हिरो जेलमध्ये बसून कोणाला तरी सांगत बसतो की त्यानं तो खून का केला, आणि मग तिथून पहिल्यापासून पिक्चर सुरू होतो. याला फ्लॅशबॅक टेक्निक म्हणतात. तर इथं वेगवेगळे मिक्सचर केलेले आहे, फ्लॅशबॅक आहे, फ्लॅश फॉरवर्ड आहे. सो मी तुम्हाला सरळ करून सांगतो, त्याच्यामुळं तुम्हाला थोडेसे स्टोरीमध्ये मी बुकमध्ये पॅसेज 1, 2 असं रिपीट करतोय. पुढं पहा. पण मॉरल ऑफ द स्टोरी काय की तुम्हाला हा पॅसेज कळायला पाहिजे, ही स्टोरी कळायली पाहिजे, कारण कॉम्प्लिकेटेड आहे. 14 मिनिटे होत आहेत. पुढच्या 2 मिनिटात आपण थांबणार आहोत आणि पार्ट 2 पण देणार आहोत. कदाचित पार्ट 3 पण येईल इफ इट इज लॉंगर, अँड येस आय थिंक सो. चला. But she dared not look in the glass. She could not face the whole horror
आणि तिला स्वतःला हॉरर आहे असं भास होतो. ती ज्या कॉर्नरमध्ये उभारली आहे तिथं समोरच एक आरसा आहे आणि त्या आरशात पाहण्याचं तिचं धाडस होत नाही. द पेल येलो idiotically old fashioned silk dress with its long skirt and its high sleeves and its vest and all things that looked so charming in a fashion book, but not on her. Not among all these ordinary people. She felt like a dressmaker's dummy standing there for young people to stick pins into. आणि मी जसं म्हणालो, ती आरशात पाहते, तिला तो ड्रेस पाहून असं वाटतं की त्या पुस्तकात तर मी हा ड्रेस पाहिला होता, छान वाटला होता, पण आता मात्र मला असं वाटतंय की त्या कपड्याच्या दुकानाबाहेर उभा केलेल्या ज्या डॉल्स असतात त्या डॉलला घालावा तसा ड्रेस वाटतोय. आणि हे तरुण लोक जे माझ्यापेक्षा जास्त चार्मिंग आहेत, जे माझ्यापेक्षा फार सुंदर आहेत, ते मला पिन्स टोचतायत, मला क्रिटिसाइज करतायत आणि मी त्याच्यासाठीच इथं आले की काय असं तिला वाटतं. पुढचा पॅसेज मी घेतोय. बट माय डिअर, इट्स परफेक्टली चार्मिंग, रोज शॉ सेड, लुकिंग हर अप अँड डाऊन विथ that little satirical pucker of lips which she expected. Rose herself being dressed in a height of the fashion, precisely like everybody else always. आणि इथं तिचा दुसऱ्या एका कॅरेक्टरशी सामना होतो. सुरुवात होते बॅनेटने, दुसरी आहे काय नाव तिचं, रोज शॉ. रोज शॉ तिच्या शेजारी उभारले आणि ती म्हणते, मॅबेल तुझा ड्रेस खूप छान आहे, तू काय एवढा विचार करते. हे मी थोडं चांगल्या भाषेत म्हणतोय कारण तेवढी वाईट भाषा आपल्याला येत नाही, पण हा खरं तर टोमणा असतो जो मॅबेलला कळतो आणि तिचा आत्मविश्वास आणखी कमी होतो आणि ती आणखी तिच्या निराशेच्या गर्ततेत गुंतून जाते. कारण ही जी शॉ आहे, रोज शॉ, तिनं तर सर्वांप्रमाणेच अतिशय सुंदर, अतिशय ग्लोरियस ड्रेस घातलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या हे द न्यू ड्रेस या जे लेसनचे जी सेंट्रल कॅरेक्टर आहे, प्रोटोगॉनिस्ट आहे, जी हिरोईन आहे, जी लीड कॅरेक्टर आहे मॅबेल, ती या इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सचा बळी पडते. टायटल आहे द न्यू ड्रेस पार्ट